लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त होळीचा गाव येथे रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। रथावर सुमारे 3.25 लाख रुपये देणगी जमा। खटाव तालुक्यातील होळीचा गाव येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री हनुमान देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये पारायण व अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन, भजन, हरिपाठ, आरती, पालखी सोहळा तसेच करमणुकीचे कार्यक्रम आदी कार्यक्रमांचा समावेश होता। दरम्यान शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी श्रीची रथातून मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण गावातून वाजत गाजत हा रथोत्सव ग्रामप्रदक्षिणा करत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। भाविकांच्या देणगीतून रथावर सुमारे 3.25 लाख रुपये देणगी जमा झाली। यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी अतिशय शांततापूर्ण वातावरणात रथोत्सव साजरा केला। सालाबादप्रमाणे यात्रा उत्सव ताना छबिना झालेला हा रथोत्सव आहे। पारंपरिक पद्धतीने रथोत्सव साजरा केला जातो। त्याचबरोबर उद्या कुस्त्याचं जंगी मैदान आहे, त्यानंतर बैलगाड्याचं शर्यतीचं मैदान आहे। हे गावचे अतिशय सर्व गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन हा कार्यक्रम शांततेत आणि मनोभावे साजरा करतात। या यात्रा उत्सवासाठी सर्व बंधू भगिनी, त्याचबरोबर मुंबईवरून येणारे सर्व ग्रामस्थ पाहुणे या ठिकाणी उपस्थित असतात। तर या उत्सवानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी यांच्या होळीच्या गावच्या यात्रा कमिटीच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि यात्रा अतिशय शांततेत पार पाडावी अशी त्यांना विनंती करतो। सालाबादप्रमाणे याही वर्षी होळीचा छान संपन्न होत यात्रेकरू यात्रा कमिटी त्याचबरोबर यात्रा कमिटी व सर्व ग्रामस्थांच्या वतीने केलेला आहे आणि अशीच यात्रा चालू अशी धन्यवाद। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।